पॉडकास्टच्या स्वरूपात चौकस आणि पारदर्शी वार्तांकन. गल्ली दिल्ली ते जागतिक घडामोडींवर चौफेर आणि चौकस लक्ष. नव्या डिजिटल युगासाठी उदय सकाळच्या डिजिटल भविष्यपत्राचा. जग तुमच्यापासून फक्त एक क्लिकवर. भेट द्या ई सकाळ वेबसाईटला किंवा डाउनलोड करा सकाळ ॲप. नमस्कार, मी सुधीर इंगळगी. आता आपण ऐकणार आहोत सकाळचं पॉडकास्ट. पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलीय. त्या देशाला आपली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी मित्र राष्ट्रांच्या मदतीवर अवलंबून राहावं लागत असल्याचं दिसून आलंय. याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय, त्याविषयी आपण सविस्तरपणे ऐकणार आहोत आणि त्यावरील विश्लेषणही जाणून घेणार आहोत. भारतानं आता चीनला मोठा धक्का देण्याचा निर्णय घेतलाय. तो काय आहे, त्याचे परिणाम काय होणार आहेत, हे आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकता येणार आहे. तर चर्चेतील बातमीमध्ये बिहारमधील राजकीय भूकंप काय आहे हेही जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बातमीने. आघाडी सरकारला नामोहरम करून सत्ता स्थापन केलेल्या शिंदे फडणवीस सरकारचा अखेर 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार पार पडलाय. यात शिंदे गटाकडून 9 आणि भाजपाकडून 9 जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलीय. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून टीकेचं धनी होणाऱ्या शिंदे फडणवीसांना विस्तार झाल्यानं काहीशी उसंत मिळालीय. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचं हे मंत्रिमंडळ असणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारातील पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी 9 अशा 18 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय. त्यात शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसकर तसेच शंभूराज देसाई, संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे यांच्याबरोबरच रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित आणि मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे. या सगळ्यात टीईटी घोटाळ्यात चर्चेत आलेल्या अब्दुल सत्तारांचं नाव शेवटच्या क्षणी घेण्यात आलंय. तरुणीच्या मृत्यूप्रकरणी राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोड यांना देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, आपली भगिनी पूजा चव्हाण हिच्या मृत्यूला कारणीभूत असणारा माजी मंत्री संजय राठोड याचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात झालेला समावेश हा अत्यंत दुर्दैवी असा आहे. संजय राठोड हा मंत्री जरी झाला असला तरी त्याच्या विरुद्धचा माझा लढा हा मी सुरूच ठेवणार आहे. न्याय देवतेवर मला पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसात लढेंगे भी और जीतेंगे भी. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिंदे फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराचे सविस्तर विश्लेषण राजकीय विश्लेषक आणि सकाळ मुंबई आवृत्तीचे राहुल गडपाले म्हणाले, नवशिवसेना आणि बीजेपी सरकारमधला प्रलंबित अनेक दिवसापासून मागे राहिलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. हा विस्तारामध्ये 9 अशा दोन्ही पक्षांच्या मंत्र्यांनी शपथ घेतली. दोन्ही पक्षांमधले 9 मंत्री त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या मंत्र्यांना शपथविधी देण्यात आला आहे. शिंदेंसोबत ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने शिवसेनेतले आमदार बाहेर पडले होते ते पाहता त्या प्रत्येक आमदाराची अपेक्षा असणार आणि त्या प्रत्येक आमदाराची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिंदे गटाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल अशा स्वरूपाचं एकंदरीत चित्र होतं. हे चित्र असतानाच त्यातले बरेचसे मंत्री जे आहेत त्यांच्यावर अनेक स्वरूपाचे वेगवेगळे भ्रष्टाचाराचे असे आरोपसुद्धा होते आणि या आरोपांमधून जे मंत्री बाहेर राहिलेले आहेत किंवा जे मंत्र्यांवर आरोप नाहीत अशाच काही मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ मिळेल. जे काही कॉन्ट्रोवर्शियल मंत्री आहेत त्यांना मंत्रिपदाची शपथ मिळणार नाही अशी स्वरूपाची अपेक्षा होती. कारण की बीजेपी सरकारने गेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या पद्धतीने मंत्र्यांवरच्या भ्रष्टाचाराचे आरोप आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं वारंवार उघडकीस आणली, वारंवार आरोप केले ते पाहता
भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याच्या दृष्टीने BJPचा आणि या नवशिवसेनेचा असा एकत्रित प्रयत्न असेल असं वाटलं होतं. पण याची जे पहिलाच आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये ज्या काही मंत्र्यांना शपथ देण्यात आली त्यातली नावच ही मुळात विवादित नावं आहेत. गेल्या महाविकास आघाडीच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत संजय राठोड यांना एका मुलीच्या हत्येप्रकरणी जबाबदार ठरवण्यात आलं होतं. त्यांच्यावर आरोप होता तशा स्वरूपाचा आणि त्या आरोपामुळे त्यांना मंत्रिपद गमवावं लागलं होतं. त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागला होता. BJPपासून अनेक लोकांनी, BJPच्या काही नेत्यांनी सुद्धा संजय राठोड यांच्यावर प्रचंड प्रमाणात आरोप केले होते. आज त्याच संजय राठोड यांनी BJPच्या सोबत सरकार जे आज शिंदे गटाचं झालं आहे त्या सरकारसोबत शपथविधी घेतला आणि कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना बढतीसुद्धा आजच्या या मंत्रिमंडळाच्या निमित्ताने मिळाली आहे. दुसरा महत्त्वाचा जो शपथविधी आजच्या दिवसभराच्या याच्यातला होता, गेल्या 4-5 दिवसापासून असं वाटत होतं की अब्दुल सत्तार हे जे संभाजीनगरचे आमदार आहेत ते अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात अत्यंत महत्त्वाचे स्थान असेल. परंतु काल जो शिक्षक पात्रता घोटाळा उघडकीस आला आणि 2-4 दिवसापासून अब्दुल सत्तार यांचं नाव या शिक्षक भरती घोटाळ्याच्या निमित्ताने वारंवार येतं. त्यांच्या 2 मुलींचं नाव या घोटाळ्याच्या निमित्ताने पुढे आलेलं आहे. त्यांच्या मुलावर सुद्धा काही स्वरूपाचे अशा आरोप झाले आहेत आणि अशा पद्धतीचे आरोप झालेले असताना त्यांना मंत्रिपदाची शपथ मिळणार नाही किंवा त्यांना मंत्रिपदापासून मुकावं लागेल अशासारखी स्थिती होती. पण ती स्थिती तशी राहिली नाही आणि अत्यंत वेगळ्याच पद्धतीने धक्कातंत्राचा वापर करून आज शिंदे गटातून अब्दुल सत्तार यांना सुद्धा मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. थोडा जर आणखी याचा जर हे घेतला तर आणखी BJPमधले पण एक मंत्री आहेत की ज्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात आरोप झाले होते. विजयकुमार गावित हे आदिवासी विभागातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. 2018मध्ये त्यांच्यावर या विषयातल्या क्रिमिनल ॲक्शनसुद्धा घेण्यात आल्या होत्या आणि एक माजी न्यायमूर्ती आहेत गायकवाड, त्यांनी जो अहवाल दिला होता त्या अहवालामध्ये सुद्धा गावित यांच्यावर आरोपच्या संदर्भात शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. त्यांच्यावर महत्त्वाचे ठपके ठेवण्यात आले होते. तर हे जे 3 मंत्री आहेत या नव्या सरकारमधले, या तिन्ही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्या दृष्टीने मला वाटतं हा आजचा जो सगळा शपथविधी आहे त्याच्या संदर्भात प्रचंड प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. थोडा जर आपण एकंदरीत बॅलन्सचा विचार केला तर विदर्भाला त्या तुलनेने 2 बडे नेते या निमित्ताने मिळालेत. सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस अर्थात नागपूरचेच आहेत, त्यामुळे त्या एरियात त्यांचा वर्चस्व आहे. मराठवाड्याला मात्र या मंत्रिमंडळाच्या याच्यात जास्त झुकतं माप देण्यात आलं. मला वाटतं त्याच्यामागे 2 कदाचित कयास असू शकतात. एक तर शिवसेनेचा मराठवाड्यावर खूप जबरदस्त पकड आहे. मराठवाड्यात विशेषतः औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करणं आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करणं, तर या दोनही निर्णयांचा फायदा घेऊन शिवसेनेची जी तिथली भक्कम पकड आहे ती भक्कम पकड आपल्या ताब्यात ठेवण्याच्या दृष्टीने शिंदेंनी अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे तसंच तानाजी सावंत या तिघांनाही मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतलं आहे. एका विशिष्ट प्रदेशाचा दबदबा ठेवण्याच्या दृष्टीने हा अशा स्वरूपात झालेला निर्णय एक आहे. तिकडे कोकणातून केसरकर आणि उदय सामंत आहेत, त्यामुळे तिथे कोकणात सुद्धा बऱ्यापैकी बॅलन्स ठेवायचा प्रयत्न केला. पण तसं जर तुलनेने अभ्यास करायचा झाला ओव्हरऑल या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्ताराचा, अर्थात हा पहिला विस्तार आहे. एक यात आणखी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की एकाही अपक्ष आमदाराला यात मंत्रिपद देण्यात आलं नाही. बच्चू कडूंसारखा एक आमदार त्यांच्यासोबत गेला होता ज्याच्याकडे स्वतःचे असे 2 आमदार आहेत, त्यांना सुद्धा यावेळेस मंत्रिपदाची शपथ देण्यात आली नाही. जे सुरुवातीपासून गटनेता म्हणून सगळीकडे ज्यांचं नाव देण्यात येत होतं, भरत गोगावले, त्यांना सुद्धा मंत्रिपद मिळालेलं नाही. संजय शिरसाट नाराज आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. सो ओव्हरऑल जो याचा जर पसारा पाहायचा झाला तर मराठवाड्याला थोडंसं झुकतं माप आणि तात्पुरता मंत्रिमंडळाचा शपथविधी करून विरोधकांचा जो सारखा लवकरच शपथविधी होणार या शिंदे आणि फडणवीसांना अडचणीत आणण्याचा जो काही विरोधकांचा डाव होता त्याच्यातून थोडासा मार्ग काढण्याच्या दृष्टीने घाई घेत आजचा शपथविधी उरकल्यासारखं दिसतंय. यातला आणखी एक आहे, मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा तसं झालं असेल की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होताना किंवा पहिलं मंत्रिमंडळ स्थापन होत असताना यात एकाही महिलेला संधी देण्यात आलेली नाही आणि ही मला वाटतं खूप वेगळी बाब आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की आपण एकीकडे महिलांना 50% राजकारणातलं स्थान देण्याच्या दृष्टीने चर्चा होत असताना मंत्रिमंडळात मात्र एकाही महिलेला मंत्रिपदाची शपथ देण्यात आली नाही, तर तो एक वेगळा विषय आहे. यासोबत आणखी एक थोडंसं BJPच्या दृष्टीने जर काही कॅल्क्युलेशन्स करायचे झाले, ते जर मांडायचे झाले तर BJP हा जो विषय आहे, BJPमध्ये शेलार आणि लोढा, तर या शेलार आणि लोढा या दोघांमध्ये
लोढांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. लोढांकडे मुंबईचं अध्यक्षपद सुद्धा होतं बीजेपीचं, त्यांच्यावर महापालिका निवडणुकीची जबाबदारीसुद्धा देण्याच्या संदर्भात चर्चा सुरू होत्या, पण तसं न करता लोढांना मंत्रिपद दिलं आहे आणि आशिष शेलारांना मात्र यातून मागे ठेवण्यात आलं आहे. त्यामागे बीजेपीची निश्चितपणे काही वेगळी स्ट्रॅटेजी दिसते. ओबीसी समाजातला एक प्रॉमिनंट नेता म्हणून शेलार यांच्याकडे गेल्या काही काळामध्ये पाहण्यात येते. मागच्या मंत्रिमंडळाच्या दरम्यान त्यांना थोडंसं मागे ठेवण्यात आलं होतं, पण आता थोडंसं ते फ्रंट सीटवर येतील आणि ज्या अर्थी चंद्रकांत दादांना या मंत्रिमंडळात स्थान आहे त्या अर्थी त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला केलं जाईल आणि कदाचित आशिष शेलार यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे आणि बीजेपी त्या दृष्टीने पुढचं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करण्याच्या दृष्टीने, त्यामुळे पुढच्या काळात बीजेपीच्या ओव्हरऑल राज्याचा चेहरा म्हणून आशिष शेलार हे नाव नव्या दमानं पुढे येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेबाबत एक महत्त्वाची बातमी आता आपण जाणून घेणार आहोत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलीय. त्या देशाला आपली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी मित्र राष्ट्रांच्या मदतीवर अवलंबून राहावं लागतंय. पाक एकीकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तर दुसरीकडे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या मदतीवर अवलंबून आहे. पाकनं संयुक्त अरब अमिरातकडे आर्थिक मदतीसाठी हात पसरलाय. संयुक्त अरब अमिरात पाकच्या मदतीसाठी 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पाकच्या अर्थमंत्र्यांना अर्थव्यवस्थेला वाईट दिवस येण्याची आता भीती वाटतेय. संयुक्त अरब अमिरातीमधील सरकारी माध्यमांच्या रिपोर्टनुसार पाकसोबत आर्थिक संबंध वाढवण्याचा विचार करण्यात येतोय. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदतीसाठी निकष पूर्ण करण्यासाठी 4 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत मिळवणं आवश्यक आहे. तसेच पाक इतर देशांकडूनही मदत मिळवण्याचा प्रयत्न करतोय. पाकचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी अमेरिकेकडे देखील मदतीची मागणी केली आहे. पाकचे लष्कर प्रमुख बाजवा यांनी सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांच्याकडेही मदत मागितली. IMF कडून मदत मिळण्याचे निकष पूर्ण व्हावेत म्हणून आर्थिक मदत मिळावी यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीकडून मदत मिळेल अशी अपेक्षा पाकिस्तानला आहे. पाकिस्तानला 24 ऑगस्टपर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या 7 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड करणं गरजेचं आहे. पाकचे अर्थमंत्री मिफ्ता इस्माईल यांनी अर्थव्यवस्था आणखी संकटात सापडणार असल्याचा इशाराही दिलाय. आगामी 3 महिन्यांमध्ये पाकिस्तानला आयातीवर नियंत्रण आणावं लागणार आहे. तर माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या आर्थिक धोरणामुळं देशावर हे संकट ओढवल्याचं ते म्हणालेत. शहबाज शरीफ यांच्या सरकारला या संकटातून मार्ग काढावा लागत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. चीनमधून भारतात येणाऱ्या स्मार्टफोनवर बंदी येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. भारत चीनला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. एका अहवालानुसार सरकार चीनी स्मार्टफोन कंपन्यांना 12,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचे मोबाईल विकण्यास मनाई करू शकतं, कारण देशांतर्गत कंपन्यांना प्रोत्साहन देणं हा या मागचा उद्देश असल्याचं म्हटलं जातंय. सरकारला लावा, मायक्रोमॅक्स आणि इतर देशांतर्गत कंपन्यांना पुढे जाण्यासाठी मदत करायची आहे. सध्या चीनी स्मार्टफोन कंपन्यांचं वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये वर्चस्व आहे. यामध्ये काही शेअर सॅमसंग आणि इतर काही बिगर चायनीज कंपन्यांचेही आहेत. अहवालात असं म्हटलंय की भारत सरकार भारतीय स्मार्टफोन निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेऊ शकतं. जर असं झालं तर शाओमी, पोको, रिअलमी आणि इतर चीनी कंपन्यांना याचं मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. परवडणाऱ्या स्मार्टफोन विभागात गेल्या अनेक वर्षांपासून चीनी कंपन्यांचं वर्चस्व आहे. एका अहवालात असं नमूद केलंय की 12,000 रुपयांपेक्षा कमी स्मार्टफोनची विक्री ही भारतातील एकूण मोबाईल विक्रीपैकी 1/3 आहे. हा आकडा जून 2022च्या तिमाहीचा आहे. भारत आणि चीनी कंपन्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. अनेक चीनी कंपन्याही भारत सरकारच्या रडारखाली होत्या. गेल्या महिन्यात कर चुकवेगिरी प्रकरणी शाओमी, व्हिओ आणि ओप्पो सारख्या काही चीनी कंपन्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. आम्ही जाणतो सर्वसामान्यांचं मन आणि होतो त्यांचा आवाज. म्हणून डिजिटल युगातही सकाळचे पॉडकास्ट बनलंय तुमचा बुलंद आवाज. ऐकायला विसरू नका सकाळच्या बातम्या रोज सकाळी 7:30ला. सकाळ राखतं परंपरा पत्रकारितेच्या गरिमेची. श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी.
व्हॉट्सॲप हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग झालाय. व्हॉट्सॲप सातत्यानं युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत आहे. सध्या व्हॉट्सॲपने एका अपडेटची घोषणा केली आहे, ज्यामुळं युजर्सने पाठवलेले मेसेजेस युजर्सला 2 दिवसानंतर सुद्धा डिलीट करता येणार आहेत. याआधी युजर्सला पाठवलेला मेसेज डिलीट करायचा असेल तर फक्त 1 तासाच्या आत डिलीट करायची मुभा होती. या संदर्भात व्हॉट्सॲपने ट्विट करत माहिती दिली आहे. व्हॉट्सॲपने ट्विट करत म्हटलंय की जे लोक पाठवलेल्या मेसेजेसवर पुनर्विचार करत असतील त्यांच्यासाठी हे अपडेट उपयोगी ठरणार आहे. यासाठी युजर्सला त्यांचे व्हॉट्सॲप अपडेट करावं लागणार आहे. या अपडेटमुळं आता युजर्सकडे मेसेज पाठवल्यानंतरही डिलीट करण्यासाठी 2 दिवस आणि 12 तासांचा अवधी असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह अन्य राज्यातील बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारवाईमध्ये महाराष्ट्रातील 3 बँकांचा समावेश आहे. भारतातील एकूण 8 कोऑपरेटिव्ह बँकांना आरबीआयकडून दंड ठोठावण्यात आलाय. मेहसाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला 40 लाखांचा दंड, छत्तीसगड राज्य सहकारी बँक मर्यादित तसेच रायपूरला 25 लाखांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आलाय. तर मध्य प्रदेशातील जिल्हा सहकारी केंद्र बँक मर्यादित, छिंदवाडा आणि गऱ्हा कोऑपरेटिव्ह बँक यांच्यावर आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मराठी मनोरंजन विश्वाला मोठी हादरवून सोडणारी घटना घडली आहे. ती म्हणजे मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे 3 दशकाहून अधिक काळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालंय. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. दिलखुलास व्यक्तिमत्व, प्रभावी अभिनय आणि लक्षवेधी संवादफेक यामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या प्रदीप यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. प्रदीप यांच्या गाजलेल्या नाटकांमध्ये मोरूच्या मावशीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. याशिवाय नवरा माझा भावरा, डोम, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरॉन पोलार्डनं T20 क्रिकेटमध्ये एक मोठं रेकॉर्ड आपल्या नावावर केलंय. विंडीजचा धडाकेबाज पोलार्ड द 100 स्पर्धेत लंडन स्पिरिटकडून खेळतोय. या स्पर्धेत मँचेस्टर ओरिजिनल्स विरुद्धचा सामना हा पोलार्डचा 600वा T20 सामना ठरलाय. पोलार्डनं आपल्या 600व्या T20 सामन्यात 11 चेंडूत 34 धावा केल्यात. त्यात त्यानं 1 चौकार आणि 4 षटकार ठोकलेत. पोलार्डची T20 मधील आकडेवारी जबरदस्त आहे. त्यानं 600 सामन्यात 11,723 धावा केल्यात. त्याची सरासरी 31.34 इतकी आहे. त्याची 104 धावा ही T20 मधील सर्वोत्तम कामगिरी आहे. पोलार्डनं T20 मध्ये 1 शतक आणि 56 अर्धशतकं ठोकली आहेत. श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी. बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिलाय. त्यांनी भाजपची साथ सोडली आहे यावर आता शिक्कामोर्तब झालंय. यानंतर ते राष्ट्रीय जनता दलाला सोबत घेऊन नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपापासून अधिकृतपणे फारकत घेतली आहे. त्यानंतर त्यांनी राज्यपाल फग्गू चौहान यांची भेट घेतली होती. ते लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत नव्या आघाडी सरकारच्या स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. दरम्यान पाटणा येथील 1 आणे मार्ग आणि राजभवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. खरं तर सीएम नितीश कुमार यांनी जेडीयूच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे. बिहारच्या राजकारणासाठी ही बैठक खूप मोठी मानली जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जेडीयू आमदार आणि खासदारांची बैठक सुरू झाली आहे. दरम्यान राजभवनाची सुरक्षा व्यवस्था ही पूर्वीपेक्षा वाढवण्यात आली आहे. आमदारांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार राजभवनात जाऊ शकतात असं सांगण्यात येत आहे. बिहारमध्ये सध्या सुरू असलेला राजकीय गोंधळ आणि विविध पक्षांच्या महत्त्वाच्या बैठकीदरम्यान नव्या सरकारची तयारी जवळपास पूर्ण झाली. नव्या माहितीनुसार काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आपल्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र तेजस्वी यांना सुपूर्द केलंय. पाटणा येथील राबडी निवासस्थानासमोर झालेल्या महाआघाडीच्या बैठकीत तेजस्वी यांना हे समर्थन पत्र देण्यात आलंय. श्रोतेहो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च आणि स्क्रिप्ट युगंधर ताजणे.
वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.